माझ्या मागे तिथे जयंतीचं सेलिब्रेशन चालू आहे. आता एक वाजून 3 मिनटं होत आले. आपली ट्रेन पण आता लागेल आणि आता मला वाटतं प्लॅटफॉर्म नंबर 2वर लागेल आपली पनवेल. तर ही आली आपली पनवेल स्लो CSMT स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 2वर. इंडिकेटरवर प्लॅटफॉर्म नंबर हिचा 1 दाखवत होता, 2वर आले. कारण ऑलरेडी इथे गोरेगाव अजून निघाली नाही आहे, त्याच्यामुळे हिला इथे 2 नंबरवर टाकले. मी सगळ्यात पुढचा कोच पकडणार आहे, जेणेकरून मला पुढचे शॉट घेता येतील. रेल्वे स्टेशनवर तर एक्सपेक्ट करू शकत नाही रोज गाणी लावणं, पण आज तर लागली आहेत. मागे लागलं आहे शिवरा आम्ही सरदार आम्हाला, अंगात असं एकदम भरून आल्यासारखे वाटतंय. तर सर्वात आधी तुम्हाला मी मुंबई लोकलची वेस्टर्न लाईन दाखवली, त्याच्यानंतर सेंट्रल लाईन दाखवली आणि आज दाखवते मुंबई लोकलची हार्बर लाईन. फायनली सिग्नल झालं आहे. तर आता आपण CSMT रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 2वरून पनवेलकडे रवाना होतो आहे. राईट साईडला आहेत ते लोकल ट्रेनचे प्लॅटफॉर्म आणि तिकडे सर्व एक्सप्रेस ट्रेनचे प्लॅटफॉर्म. आणि मी आधी ज्या सेंट्रल लाईनच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की CSMT रेल्वे स्टेशनचं जे रिनोव्हेशनचं काम आहे ना, ते सुरू झालेलं आहे. म्हणजे आज आणि 2027पर्यंत ते कंप्लीट होणार आहे. म्हणजे मोस्ट ऑफ चेंजेस दिसतील त्याच्यामध्ये झालेले. आता जे रोज येतात त्यांना तर एवढे हायलाईट होणार नाही, पण जे आता 4-5 वर्षाच्या पूर्वी आले होते आणि जे आता येतील त्यांना नक्कीच ते चेंजेस दिसणार आहेत. समोरून कुठली तरी एक्सप्रेस CSMTला पोचते, हावडा मेल मे बी. तर आता आपले ट्रेन पोचले आहे. ट्रेनचा पहिला हॉल्ट मस्जिद बंदर रेल्वे स्टेशन. याच रेल्वे स्टेशनवर ते पेंटिंग काढलेले आहेत. हे ते पेंटिंग आहेत. सो हे ते पेंटिंग आहेत ज्यांच्याबद्दल मी बोललो होतो. आता आपली ट्रेन पोहोचली आहे. या ट्रेनचा दुसरा ऑफिशियल हॉल्ट सँडर्स रोड. सँडर्स रोड रेल्वे स्टेशन हे कॉमन आहे सेंट्रल लाईनमध्ये आणि हार्बर लाईनमध्ये सुद्धा. इथे हे हार्बर लाईनचं आहे आणि त्या बाजूला तिकडे खाली सेंट्रल लाईनचं आहे. सो तो आहे ना तिकडे सेंट्रल लाईनचे ट्रॅक आहेत तिकडे, आणि हा वरून जातो जो सँडर्स रोड. मुंबईच्या 3 लाईनमध्ये हाच एक रेल्वे स्टेशन आहे जो की असा ब्रिजवर बनवलेला आहे. तर आता लोकल निघाले डॉकयार्डवरून. हार्बर लाईनची जी वडाळापर्यंतची जी रेल्वे स्टेशन आहेत ना, ती मोस्ट ऑफ जवळजवळ आहे. एका कुठल्या तरी रेल्वे स्टेशनच्या मध्ये थोडाफार जास्त अंतर आहे, बाकी सर्व मोस्ट ऑफ जवळजवळ आहे. त्याच्यानंतर पुढे मग वाशीच्या पुढे सर्व लांब आहेत. तर आपला पुढचा हॉल्ट रे रोड रेल्वे स्टेशन. सो आता आपण रे रोडवरून पण निघतोय. काही बोले पुढचं रेल्वे स्टेशन येऊन जात आहे. असं वेस्टर्न लाईनची पण काय रेल्वे स्टेशन आहेत. पुढचं रेल्वे स्टेशन कॉटन ग्रीन. सो आपलं नेक्स्ट रेल्वे स्टेशन वडाळा. आतापर्यंतची गर्दी दिसत नव्हती ना इथपर्यंत रेल्वे स्टेशनपर्यंत, ती आता थोडीफार ट्रेन भरलेली वाटेल वडाळ्याला. कारण वडाळ्यावरून हार्बर लाईन एक गोरेगावला जाते ना, सो इथे जे
पनवेलला जाणारे लोक आहेत ती बांद्र्यावरून काही जण इथं वडाळ्याला येतात. पनवेल ज्यांना अर्जंट जायचं असेल तर तिथे जातात दादर कुर्ला असं करून. वडाळा रेल्वे स्टेशनवर ही अशी झाडं लावलेली आहेत, त्याच्यामध्ये कुंडीमध्ये लावली आहेत. यांना खालची तर अगदी बऱ्यापैकी आहेत, वरची मेंटेन कोण करणार. सेंट्रल रेल्वे जरा बघा इकडे. सिग्नल झालं आहे, वडाळ्यावरून निघालो आहे आपण. वडावर निघाल्यानंतर ही जी लाईन आहे ना ती हार्बर लाईन अंधेरी आणि गोरेगावसाठी जाते आणि तीच आता पुढे एक्सपांड होणार आहे बोरवलीपर्यंत. परफेक्ट शॉट. वडाळ्याच्या नंतर आता जी पहिली गर्दी आहे ती GTB नगरला आहे. आधीच्या स्टेशनवर एवढी गर्दी नव्हती. वडाळ्याला फक्त लोक चढली तेवढीच आणि डायरेक्ट आता GTB नगरला. याच्या पुढे पण कुर्ल्याला भरपूर लोक चढतील. आता पुढचं स्टेशन आहे चुनाभट्टी. आपल्या समोरून जी जाते ती धुळे मुंबई धुळे एक्सप्रेस. सेंट्रल लाईनचं जे दादर रेल्वे स्टेशन आहे ते जे पॅरलल आहे दोन्ही पण सेंट्रल आणि वेस्टर्न लाईनसाठी, तसंच कुर्ल्याला हार्बर लाईन आणि सेंट्रल लाईन या दोन्हीसुद्धा एकत्र येतात इथे. आता ह्या पॅरलल आहेत. आता जी धुळे एक्सप्रेस गेली ना ती सेंट्रल लाईनवरून गेली ना, आता आपण चाललो आहे ती हार्बर लाईन त्याबरोबर पॅरलल चालते कुर्ल्यावर. आणि कुर्ल्यावरून आता एक लाईन ती पुढे सेंट्रल लाईन पुढे ठाण्याला जाईल आणि हार्बर लाईन इकडे वाशीसाठी. वडाळ्याला जेवढी लोक चढली तेवढी त्याच्यापेक्षा थोडी जास्त लोक या स्टेशनवर चढतील. आता नाही, आपण अर्धा तासानंतर ट्रेन सर्वच चालू. उतरते